अलीकडेच एलॉन मस्क यांनी भारतामधल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएमचा वापर करून घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांचं कौतुक केलं होतं। पण सध्या दुसरीकडे महाराष्ट्रामधले काही नेते मात्र याच ईव्हीएमला जोरदार विरोध करताना दिसतात। बघूयात ईव्हीएम वरून महाराष्ट्रामध्ये नेमका काय राडा रंगतोय। कुणी म्हणतंय काम केलंय पण निकाल चुकला। माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे। त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही, त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे। कुणी म्हणतंय मोदी लाटेत तरलो, मग आता काय झालं? एक मन असं म्हणतंय आणि सगळं एकंदर परिस्थिती बघता कुठंतरी ईव्हीएम मध्ये पाणी मुरतं हे स्पष्ट होतंय। तर कुणी म्हणतंय 125 ते 130 जागा आमच्याच होत्या। काही झालं तरी आम्ही 124 ते 130च्या खाली येणार नव्हतो। निवडणुकीचा निकाल लागून 4 दिवस उलटले, पण अजूनही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातल्या नेत्यांच्या गळी हा निकाल उतरलेलाच नाहीये। आपल्या दारुण पराभवाचं खापर ते ईव्हीएम वर फोडतायत। मी 2014च्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल। मी जिंकलोय तरी मी सांगतोय की ईव्हीएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल। नहीं, वो ईवीएम छोड़ दो, हमको ईवीएम पीवीएम कुछ नहीं, हमको होना बैलेट पेपर पे वोट बस। काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिकच्या यंत्रणा बाहेर, मतदान केंद्राच्या बाहेर वायफाय अशा पण सिस्टीम दिसल्या। आमचा कुठेतरी एक अंदाज होता, काही झालं तरी आम्ही 124 ते 130च्या खाली येणार नव्हतो। आणि हे सगळ्या मशीन ज्या गुजरातवरून आणल्या होत्या, म्हणजे आमचे सगळे प्रोजेक्ट गुजरातला गेले आणि गुजरातले आम्हाला काय दिलं असेल तर ईव्हीएम मशीन दिलं। त्यामुळे ईव्हीएमचं मशीन याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी काही लोकशाही आज अडकली असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल। कोणत्या कारणानं लोकांनी अशा प्रकारचा निकाल दिला असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी ईव्हीएमच्या बाबतीत शंकास्पद आम्हाला वाटत आहेत। काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा या बाबतीतलं शंका व्यक्त केलेली आहे। ती शंका माझ्याही मनामध्ये आहे। जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा जे काही भांडाफोड करायचं आहे त्यांचं ते झाल्याशिवाय राहणार नाहीची खात्री मला आहे। महायुतीच्या सुनामी पुढे महाविकास आघाडी पुरती भुईसपाट झाली। इतकंच काय तर विरोधी पक्षनेतेपदही यावेळी मिळणार नसल्याची चिन्ह आहेत। त्यामुळे विधानसभेच्या संपूर्ण निकालावरून विरोधक गेले 4 दिवस फक्त ईव्हीएमला टार्गेट करतायत। फक्त महाविकास आघाडीच नव्हे तर एकही जागा न जिंकलेली मनसेही ईव्हीएमनेच घात केल्याचा आरोप करते आहे। 10 वर्ष जे आमदार कोणाच्या घरी जात नव्हते, कोणाला भेटत नव्हते, असे आमदार लाख मतांनी निवडून येतात। हे अशक्य, अकल्पनीय आहे आणि मी खात्रीने सांगतो की ईव्हीएम शिवाय ही गोष्ट अशक्य होती। यात ईव्हीएमचा खूप मोठा रोल आहे। ईव्हीएमने घात केला। ईव्हीएममुळे भारतीय जनता पक्षाचा जसा विजय झाला तसे अनेक पक्षांना उतरता कळा लागली। विरोधकांच्या या सगळ्या आरोपांना महायुतीच्या नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय। सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट, ही पद्धत बंद करा। ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे। हा रडीचा डाव आता बंद केला। अजितदादांच्या विरोधात सुप्रियाताई निवडून आल्यानंतर कदाचित त्यांनी काही इस्रायलची मदत घेतली का याची चौकशी केल्यावरच याचं उत्तर देता येईल। सुप्रियाताई निवडून आल्या त्या जनादेशाचा आणि अजितदादा निवडून आले तर इस्रायल टेक्नॉलॉजीचा पराभव होतो। तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं। त्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहेत आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला म्हणून कुणाच्या तरी माथी ते मारायचं। खरोखरच जेव्हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला तेव्हा महायुतीच्या एकाही पक्षानं निकालाबाबत ईव्हीएमकडे बोट दाखवलं नाही। उलट पराभव मान्य करत विधानसभेची तयारी सुरू केली। त्याचे परिणाम आत्ताच्या निकालात दिसले।
पण खरंच विरोधकांच्या म्हणण्यानुसार ईव्हीएम हॅक होऊ शकतं का? या प्रश्नावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अनेकदा स्पष्टीकरण दिलंय। अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पे लगाना ठीक नहीं। वफा खुद से नहीं होती, खता ईवीएम की कहते हो। ईवीएम्स आर 100% सेफ, 100% श्योर। वी नो नाउ in last 2 years again we have done large number of improvements। 2024 मध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश, ओडिशा, जम्मू काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या। यापैकी अरुणाचल, ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली, पण इतर राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील पक्षांचं वर्चस्व राहिलं। मात्र ज्या ज्या ठिकाणी भाजप जिंकून आली त्या ठिकाणी पराभवाचं कारण ईव्हीएमच असल्याचं विरोधकांनी म्हटलंय। आणि आता महाराष्ट्रातल्या निकालानंतर काँग्रेस ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। एकूणच महाराष्ट्रातला ईव्हीएम विरोधातला सूर लवकर मावळण्याची चिन्ह दिसत नाहीये। त्यामुळे जिंकलेली महायुती आणि पराभूत महाविकास आघाडीतील ईव्हीएम वरून सुरू असलेला हा संघर्ष पुढचे काही दिवस तरी असाच सुरू राहण्याची चिन्ह आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।